नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण 26/12/2024 म्हणजेच गुरुवार या दिवशी जो लाईव्ह असतो तो लाईव्ह आजचा असा आहे की हळद व अद्रक काढणीपर्यंतचे नियोजन हे फार महत्त्वाचा लाईव्ह आहे। हा शेतकऱ्यांनी आवर्जून व्यवस्थित बघावा आणि याप्रमाणे जर त्यांनी कामं केली तर निश्चितच उत्पन्नामध्ये भर होईल आणि तुमचं उत्पन्न वाढेल आणि क्वालिटी यील्ड जे म्हणतो आपण ते तुम्हाला मिळेल। त्यामध्ये काय काय करायचे मी थोडक्यात आणि चांगल्या याच्यात तुम्हाला ते सांगतोय। त्याच्यामध्ये आता प्रथम आपण पहिला तर बदल हा आहे, आम्ही दरवेळेस मी सांगत असतो की 3, 6, 9, 12 तिसरा महिना, 6वा महिना, 9वा महिना आणि 12वा महिना हे जे पंचांगाचे दिवस आहेत त्याच्यामध्ये काहीतरी जो पृथ्वी तलावरती बदल घडतो। त्यामध्ये आता 21 डिसेंबरच्या नंतर उत्तरायण चालू होते आणि उत्तरायणामध्ये शेतीवर मध्ये होणारे परिणाम काय आहेत ते तुम्हाला इथे दाखवलेले आहेत। 22 डिसेंबर सर्वात लहान दिवस, या दिवशी उत्तरायणाला सुरुवात होते। या काळात हवामानात मोठा बदल दिसून येतो। तापमानात घट, वाढती थंडी, धुके, ढगाळ, पावसाळी वातावरण, बुरशीची मोठ्या प्रमाणात वाढ म्हणजे उत्तरायणामुळे रबी पिकाला सगळ्यात मोठं नुकसान बसू शकते। रोग कुठले येतात? करपा, मुळकूस, खोडकूस आणि जमिनीतले जन्य बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो। अळीची, किडीची प्रजनन क्रिया जलद होऊन त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढतो। उत्तरायणामुळे पिकावर उद्भवणारे विविध रोग व किडीचा प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी जैविक तंत्रज्ञानाचा उपयोग तुम्हाला करणं गरजेचं आहे। तो कसा? येणाऱ्या माध्यमातून प्रतिबंधक तापमानात घट, अवकाळी पावसामुळे येणाऱ्या रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, फ्युजेरियम, मर आणि मूळसड इतर नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे? ट्रायकोबुस्ट DX 1 किलो अधिक सुडोबुस्ट 1 किलो अधिक मायक्रोरायझा। 3 ते 4 कंपन्याचा मायक्रोरायझा बाजारात आहे। त्याच्यामध्ये एक रॅलीजचा आहे, निर्मलचा आहे, त्याच्यानंतर ॲग्रीमासचा आहे आणि कॅन बायोसिसचा आहे। कुठलाही मायक्रोरायझा एकरी 100 ग्रॅम अधिक ZNBC म्हणजे झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया। ह्या सुद्धा बाजारात आता गव्हर्नमेंटने परमिशन दिल्यामुळे आतापर्यंत सॉइल ॲप्लिकेशनच्या होत्या म्हणजे तुम्हाला गोणीमध्ये मिळायच्या, आता ह्या लिक्विडमध्ये सुद्धा मिळायला लागलेल्या आहेत। त्या 1 लिटर आणि टॉपअप 1 लिटर याप्रमाणे तुम्हाला हे जमिनीतून जर दिलं तर या रोगाचा प्रादुर्भाव हा कमी होऊ शकतो। त्याच्यानंतर थंडीच्या इंजुरीमुळे पिकावर उद्भवणाऱ्या समस्याच्या नियंत्रणासाठी काय करायचं आहे? फवारणी करायची आहे। सुडोबुस्ट 5 ग्रॅम अधिक टॉपअप किंवा ताबा किंवा होशी 2 मिली प्रति लिटर प्रमाणात तुम्हाला फवारणी करायची आहे। याच्यामध्ये ताबा किंवा होशी म्हटल्यानंतर दुकानदार काय म्हणतो? जनरली 0.0% घेऊन जाते, तसं करू नका। पर्टिक्युलर प्रॉडक्टच्या नावानेच प्रॉडक्ट घ्या। ताबा म्हणजे ताबा किंवा होशी म्हणजे होशी आणि टॉपअप। दुकानदारांमध्ये इतकी काही हे झालेली आहे की बदल त्याला द्यायचं असते, हे घेऊन जा, तसं करू नका। ढगाळ व पावसाळी वातावरण रोगाच्या नियंत्रणासाठी काय करायचं आहे तुम्हाला? सुडोबुस्ट 5 ग्रॅम अधिक बॅसिलस सबस्टिलिस हे जैविक आहे 2.5 मिली अधिक टॉपअप 2 मिली अधिक ताबा 2 मिली या प्रमाणात तुम्हाला फवारणी करायची आहे पावसाळी वातावरण येणाऱ्या रोगाच्या नियंत्रणासाठी आणि थंडीच्या याच्यामुळे अनैसर्गिक नैसर्गिक जो ताण बसतो त्याच्याकरता। त्याच्यानंतर परत कीड नियंत्रणासाठी काय करायचं आहे? बॅसियाना बेवेरिया पावडर फॉर्ममध्ये सुद्धा आहे आणि लिक्विडमध्ये सुद्धा बाजारात आलेलं आहे। 5 ग्रॅम किंवा 5 मिली याच्यामध्ये बेस्टिकर 0.2 मिली प्रति लिटर प्रमाणे तुम्हाला फवारणी करायची आहे। या उत्तरायणामध्ये जो काही बदल पृथ्वी तलावरती घडलेला आहे, जो काही पिकाला त्रास होतोय त्याच्याकरता तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचे आहे। आता आपण मुख्य विषयावरती येऊ। हळदीचे सध्याची व्यवस्थापन काय केलं पाहिजे? हळदीचे आणि अद्रकाचे चांगले पीक जर घ्यायचे असेल, काढायचे असेल तर पर्टिक्युलरली हळदीच्या बाबतीत सांगतो तुम्हाला, कुरकुमीन हा घटक चांगला असणं गरजेचं आहे। याच्यावरती तुमच्या हळदीची गुणवत्ता आहे। कुरकुमीन म्हणजे हळदीमध्ये असलेलं त्याचं प्रमाण किती पिवळसर आहे, किती ताकद आहे त्याच्यामध्ये, त्या कुरकुमीनवरती तुमच्या हळदीचा भाव ठरतो। त्याला काय केलं पाहिजे? हळदीला चांगला रंग मिळतो, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? वाढवण्याकरता SSP 15 किलो म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट अधिक फेरस सल्फेट घ्या किंवा EDTA घ्या, झिंक EDTA घ्या किंवा झिंक सल्फेट घ्या, बोरॉन आहे, अमोनियम सल्फेट आहे, टॉपअप आहे, हे तुम्हाला ठिबकनी सोडायचं आहे। पण काय करायचं आहे? ही सगळी वरची जी घटक आहेत
टॉपअप सोडून ही तुम्हाला पहिले एक 25 लिटर पाण्यामध्ये चांगली ढवळून घ्यायची, विरघळून घ्यायची. सुपर फॉस्फेट विरघळायला वेळ लागणार आहे. चांगलं आधी त्याला चांगलं विरघळून घ्या. चांगलं विरघळल्यानंतर गाळून घ्यायचे आणि नंतर मग बाकीचे टाकायचे. आणि हे तुम्ही ठिबकने किंवा फवारणीद्वारे तुम्हाला हे देता येतात. याच्यामुळे काय होतं, हळदीमध्ये शेंग फुगवण, रंग, चमक आणि वजनात वाढ मिळते. इथे खाली दिलेले आहेत वरील सर्व घटक 25 लिटर पाण्यात चांगले मिसळून नंतर 200 लिटर पाण्यात टाकून तुम्ही ड्रिपनी सोडा किंवा फवारणीतून द्या. पण हे तुम्हाला जर केलं गेलं तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रतीचा फायदा होऊ शकतो. हे करा आणि नंतर पीक कसं येते त्या विषयावरती त्या बाबतीत तुम्ही आम्हाला आमच्या हेल्पलाईन नंबरला किंवा माझ्या नंबरला मला फोन करून सांगा. त्याच्यानंतर मुख्य बंडा, हळदीमध्ये मुख्य बंडा, शेंग, पोटशेंग आणि फुटवा याकरता काय केलं पाहिजे हे पाहिजे. प्रत्येक साहेब शेंग वाढली पाहिजे, शेंगेचं झाड वाढली पाहिजे. काय केलं पाहिजे, 13-0-45 5 ते 10 किलो 2 टप्प्यात सोडायचंय. अधिक मॅग्नेशियम सल्फेट फक्त एकाच टप्प्यात सोडायचं, ठिबकद्वारे तुम्हाला द्यायचंय. त्याच्यानंतर 3 आठवड्यांनी 10 किलो 5-5 किलो 2 वेळा. त्याच्यानंतर 3 आठवड्यांनी 0-52-34 सुद्धा 10 किलो. अधिक सीवीड एक्स्ट्रॅक्ट मध्ये रिफ्रेश आहे आणि अजून बाजारात चांगले जर सीवीड एक्स्ट्रॅक्ट मिळत असतील तर ते घ्या. 400 मिली प्रति एकर हे तुम्हाला द्यायचे आहेत. 2 खतं. याच्यामध्ये काय मिळेल तुम्हाला, बंड्याचा आकार, क्वालिटी, त्याच्यानंतर शेंग, पोटशेंग आणि फुटवा ह्या गोष्टी तुम्हाला हळदीमध्ये सगळ्यात चांगल्या मिळतील. आणि काढणीच्या 1 महिना अगोदर बिग बी 5 किलो अधिक सल्फाबुस्ट 1 किलो प्रति एकर 2 वेळेस सोडावीचं. याने काय होईल, बिग बी जर सोडला तर तुम्हाला पोटॅश मिळेल, मॅग्नेशियम मिळेल आणि सल्फर मिळेल. पण सल्फर अजून जर जास्त दिलं गेलं तर त्याचा फायदा तुम्हाला अजून चांगला मिळेल. हळदीची क्वालिटी चांगली मिळेल. जेव्हा हळद काढल्या जाईल तेव्हा ती हळद जर व्यापाऱ्याने हातात घेतली तर तुम्हाला निश्चितच तो म्हणेल की नाही बा हिला वजन आहे आणि चांगलं आहे. तर याप्रमाणे जर तुम्ही हळदीचं जर गुणवत्ता वाढवायची असेल तर तुम्ही याप्रमाणे कामं केली पाहिजे. तसेच अद्रकवाल्यांनी सुद्धा अद्रकीचं जर तुम्हाला उत्पन्न चांगलं पाहिजे असेल, अद्रक काढल्यानंतर काय पाहिजे, तिची वरची जी कातडी आहे ती कातेसारखी ही चमकली पाहिजे. त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला याप्रमाणे जर तुम्ही कामं केली तर तुम्हाला अद्रकीचं पीक सुद्धा वजनदार आणि चांगल्या क्वालिटीचं मिळू शकते. अद्रकामध्ये एकतर लोक आता काढतायत किंवा तिला खोडव्याचं म्हणून ठेवतायत. जरी खोडव्याचं म्हणून ठेवायचं असेल तरी हे ऍप्लिकेशन तुम्ही अद्रकीमध्ये करा, तुम्हाला निश्चित त्याचा चांगला फायदा होईल. त्याच्यानंतर हळदीमध्ये काय करायचं आहे किंवा अद्रकामध्ये काय करायचं आहे, जो पहिला टप्पा सोडला तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला NPK बुश DX हे जैविक खत आहे. नत्र, स्फुरद, पालाशच्या बॅक्टेरिया आहेत. याचं काम काय, तुम्ही जे दिलेलं जमिनीतलं खतं आहेत ती विद्राव्य खतं असो किंवा बल्क फर्टिलायझर असो, ह्याचं जे जमिनीत जे अवशेष राहिलेले असतात ते पूर्णपणे उचलण्याचं काम हे जैविक खत करते. याच्या व्यतिरिक्त जमिनीमध्ये जे काही रोगाचे जीवाणू असतील त्याला सुद्धा आटोक्यात म्हणजे आणण्याचं काम हे जैविक खतं ते सुद्धा करतात. त्याच्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये काय करायचं, PSB म्हणजे तुम्हाला मी जे 0-32-34 सांगितलेलं आहे त्याची उचल जर करून घ्यायची असेल तर P बुश DX अधिक K लिप DX 500 ग्रॅम प्रत्येकी तुम्हाला ठिबकने सोडायचं आहे. ते सोडल्यानंतर हे सोडायचंय. हे सोडल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाची गुणवत्ता कशी मिळते ते काढा आणि त्या विषयावरती तुम्ही बोला की नाही सर हे तुम्ही सांगितलेलं होतं हे बरोबर आहे आणि हे चांगलं झालेलं आहे. व्यापारी सुद्धा विचारतील की बा तुम्ही काय केलेलं आहे. आणि हे करताना बरेचसे शेतकरी तुम्हाला हे करतील की असं करायला नाही पाहिजे, असं करायला पाहिजे. माझं एकच मत आहे की तुम्ही पूर्ण क्षेत्रावर करू नका. आमचं जे काही करायचं आहे ते काही क्षेत्रावर करा, काही क्षेत्र मोकळं सोडा आणि मग मला सांगा. तुम्हाला हे जर प्रकार केले, पर्टिक्युलरली हळदीमध्ये सांगतो की तुम्हाला उतारा सुद्धा तुमचा चांगला होईल. जेव्हा हळद बॉईल केल्या जाते, बॉईलमध्ये अद्रकीचा हळदीचा खूप मोठा घसारा होतो. हे जर ऍप्लिकेशन केले तर तो घसारा कमी होऊन उत्पन्नात तुम्हाला वाढ झालेली सापडू शकते. आता खत व्यवस्थापन याच्यामध्ये काय आहे, जिथे ठिबकचं जे सांगितलं ते जर प्रकार नसेल तर तुम्हाला या खताचं द्रावण जे बेड आहेत त्या बेडमध्ये तुम्हाला सोडता येते.
किंवा खत हे तुम्हाला टाकल्या जाऊ शकतात. तर याच्यामध्ये कसं आहे 24-24 जर तुम्ही द्रावण करत असाल आणि ते पंपाच्या नळीने सोडत असाल तर 25 किलो, नाही तर एकरी 50 किलो तुम्ही दोन पैकी कुठलेही खत वापरू शकता. त्याच्यामध्ये फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेट EDTA घ्या किंवा सल्फेट फॉर्म मधलं घ्या, बोरॉन घ्या, बिग बी 5 किलो घ्या कारण याच्यात पोटॅश नाही आहे, आणि रायझर 2 लिटर घ्या. पातळ करून सोडायचं असेल तर रायझर लिक्विड घ्या, आणि जर तुम्हाला हलक्या हाताने टाकायचं असेल, मजुराच्या हाताने टाकायचं असेल तर इथे रायझर एकरी 5 किलो टाकायचे. हे तुम्हाला ड्रीप मध्ये जिथे होत नाही तिथे तुम्ही पंपाने आळवणी करू शकता किंवा तुम्ही बल्कमध्ये बायाच्या हाताने बेडवरती तुम्ही देऊ शकता. आता याच्यामध्ये काय, हळदीचं पाणी तोडायच्या, हळदीमध्ये अद्रकामध्ये तसा काही प्रकार नाही. अद्रकाला पाणी तोडायची गरज नाही, काही नाही. उलट अद्रकाला थोडंसं हलकं पाणी दिलं तर अद्रक लवकर निघून येते. पण हळदीमध्ये तुम्हाला पाणी तोडावं लागतं. हळद जेव्हा बसायला लागते म्हणजे पानं जेव्हा वाढायला लागतात त्यावेळेस थोडासा हिरवेपणा असतो, अशा वेळेस तुम्हाला पाणी तोडावं लागतं. पाणी तोडायच्या अगोदर जे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे ते जर केलं असेल तर ठीकच आहे. जर तुम्ही ते ऍप्लिकेशन केलं नसेल तर बिग बी 10 किलो पैकी 5 किलो पहिले सोडा, त्याच्यानंतर 15 दिवसांनी 5 किलो सोडा, सोबत रियान्स अधिक टॉपअप सोडा. आता इथे रियान्स आणि टॉपअप देण्याचं कारण काय, टॉपअप मध्ये काम एकच आहे, जो काही वेळेला नैसर्गिक ताण बसतो ती सहन करायचं, आणि रियान्स मध्ये गुणवत्ता वाढवायची. रियान्स इथे हे कीटकनाशक आहे पण जमिनीतून सोडताना त्याचं महत्व फार वेगळं आहे. काही क्षेत्रावर करा, काही क्षेत्रावर करू नका. ड्रिपने द्यायचं असेल तर 200 लिटर पाण्यासाठी हे प्रमाण आहे. रोग व्यवस्थापन, अळी, कीड आणि कंदमाशी. अजून काही ठिकाणी हळद ही उशिरा निघते, यार एप्रिल मे पर्यंत जाणारे लोक आहेत. कंदमाशीचा जर प्रादुर्भाव असेल तर विटारा प्लस किंवा पांडा सुपर अधिक बेस्ट टिकर तुम्ही पोंग्यातही पडू द्या आणि जमिनीवरती घ्या, कारण माशी आणि सायंकाळचा जर हा फवारा केला तर तुम्हाला अळीचे नियंत्रण चांगलं मिळेल आणि कंदमाशीचं नियंत्रण सुद्धा तुम्हाला इथे चांगलं मिळू शकते. हे कंदसड कशी होते, आता ही हळदीमध्ये अशी होते आणि अद्रकामध्ये अशी आहे. अद्रकामध्ये यंदा कंदसड हा प्रकार मोठ्या प्रमाणात आलेला आहे. आता मी परवाच्या दिवशी आता काही शेतकऱ्यांनी मला बोलवलं होतं, मला जायचं इच्छा सुद्धा होत नव्हती पण त्यांचा आग्रह खूप होता. गेलो होतं तिथेच, जाता जातात मला काही अद्रकाचे प्लॉट दिसलेत, अक्षरशः पूर्णपणे असे पिवळे झालेले आहेत. मग सहज माझी उत्सुकता होती, मी उतरलो नाही. मी त्यांना बोलवलं, म्हटलं का, म्हणजे साहेब काय आम्ही करून करून थकलो. म्हटलं तुम्ही आमचे लाईव्ह बघा. त्यांना मी माझी आपली वेबसाईट दिली, यूट्यूबला जा, व्हाईट गोल्ड ट्रस्टला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ते बघा. त्याप्रमाणे जर तुम्ही पिकं केली तर निश्चित मला आहे याच्यापेक्षा पीक चांगलं येईल अशी त्यांना मी तिथे प्रामाणिक सल्ला देऊन आलेला आहे. आता काय करायचं, कंदसडीच्या साठी कीड नियंत्रणासाठी सांगितलं. आता कंदसडीसाठी रासायनिक नियंत्रणामध्ये क्रिप्टॉक्स आहे किंवा पाहिजे होते इथे, किंवा कॅब्रिओटॉप किंवा ॲप्रॉन एक्सेल किंवा कोसाइट 3000 दिलेल्या प्रमाणात जर तुम्ही जमिनीत सोडलं तर तुमची कंदसड ही नियंत्रणात येते. तशीच अद्रकामधली सुद्धा सड ही नियंत्रणात येते. जर तुम्हाला हे वापरायचं नसेल आणि जैविक मध्ये जायचं असेल, सुडोबूस्ट ट्रायकोबूस्ट DX 1 किलो अधिक सुडोबूस्ट 1 किलो या प्रमाणात तुम्ही सोडू शकता. त्याच्यानंतर सुडोबूस्ट 1 किलो किंवा 1 लिटर अधिक बॅसिलस सबस्टिलिस 1 लिटर किंवा SKB PF08 किंवा SKB TB03 100 ग्रॅम प्रति एकर याच्यामध्ये रायझर टाकून तुम्ही सोडा. अद्रकाची सड असो व हळदीची सड असो ही तुम्हाला काही प्रमाणात थांबलेली सापडेल. 100% कुठेच तुम्हाला रिझल्ट मिळू शकत नाही. फक्त बघायचं आहे की किती टक्के झाले, किती टक्के सड आहे. पण याने हे जर ऍप्लिकेशन तुम्ही केले तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. आता रोगामध्ये हे करपा, यंदा हळदीला आणि अद्रकीला रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. त्याला कारण यंदाचा निसर्ग, कधी पाऊस आहे कधी पाऊस नाही आहे,
कधी कधी मध्येच धुवारी पडते, धुकं पडते, त्याच्यामुळे पिकं रोगाला बळी पडलेली आहेत. आणि बळी पडण्याचं कारणही मी एक सांगतो. जर तुमच्या त्याचं मी तुम्हाला पुढचे परत एक सगळ्यात शेवटी स्लाइड दाखवतो की जमिनीचा कर्बची लेवल जर चांगली नसेल आणि तुम्ही जे टाकताय सुपर फॉस्फेट म्हणा आणि पोटॅश याचं जर संतुलित वापर नसेल आणि चांगल्या प्रतीचं जर वापरलं नसेल तर पिकं ही रोगाला आणि किडीला बळी पडतात. पिकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा जमिनीचा कर्ब आणि त्याला पीएचबी पोटॅश आणि फॉस्फेट याचा संतुलित वापर आणि ते चांगल्या प्रतीचा वापर. तुम्ही म्हणाल साहेब आम्ही तर सुपर फॉस्फेट खूप वापरलं. सुपर फॉस्फेट आज टाकल्यानंतर 35 दिवसांनी मिळते. तेच तुम्ही जर म्युरेट ऑफ पोटॅश टाकलं तर ते सुद्धा 40 दिवसांनी मिळते. मग त्याच्यापेक्षा तुम्हाला जी विद्राव्य आहेत, जी जमिनीत लवकर मिसळणारी सुपर आणि फॉस्फेट आहे किंवा काही कंपन्यांचे इम्पोर्टेड प्रोडक्ट्स आहेत पी आणि के मध्ये, ते जर वापरले तर तुम्ही या रोगांना पिकं कमी बळी पडू शकतात. आता अद्रकामध्ये सुद्धा असंच आहे. आता याच्यासाठी काय मी सरळ जी माझी औषधं आहेत ती सांगतोय. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परत पुढे दिलेलं आहे. तुम्ही व्हिसल्प घेऊ शकता 40 ग्रॅम किंवा प्रोपिको 20 मिली किंवा विम सुपर किंवा सुखई यापैकी कुठलेही एक तुम्ही घेऊ शकता. आज जर तुम्हाला मारायचं असेल पीक हिरवं ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत पानात हिरवेगारपणा असेल तेवढा त्याच्यातलं हरितद्रव्य खाली उतरेल आणि कंद पोसायला सुरुवात होतील. त्याच्याकरता तुम्हाला पानं हिरवे ठेवायचे असेल तर व्हिसल्प अधिक प्रोपिको हे सगळ्यात उत्तम बुरशीनाशक आज आहेत. त्याच्यानंतर तांबेरा किंवा करपा अवतार म्हणून एक प्रॉडक्ट आहे इंडोफिलचं, सगळ्यात चांगलं आहे. किंवा रॅलीचं एक ताकद म्हणून प्रॉडक्ट आहे किंवा अजून एक अँट्रॅकॉल म्हणून प्रॉडक्ट आहे, ते तुम्ही घेऊ शकता. किंवा ब्ल्यू कार्ड अधिक कवच घेऊ शकता. त्याच्यामध्ये प्रोपिको दिलेलं आहे, सुखई दिलं, वरच्याला तुम्हाला मी ऑप्शन दिले. किंवा प्रोपिको किंवा सुखई अधिक बेस्ट स्टिकर या दोन्ही पिकांवरती तुम्हाला स्टिकर वापरणं गरजेचं आहे. हे प्रमाण 15 लिटर पाण्याचं आहे. फवारणी काय ॲट ए ग्लास फवारणी सांगितलेली आहे. विटारा प्लस 40 मिली किंवा सरेंडर 30 मिली घ्या. टॉपअप 40 मिली अधिक प्रोपिको 15 मिली अधिक बुस्टबोर 20 ग्रॅम अधिक बेस्ट स्टिकर 5 मिली. 15 लिटर पाण्याला तुम्हाला ही फवारणीची जर काही आढळलं नाही तर ही फवारणी करा. पिकं तुमचे चांगले राहू शकतील. त्याच्यानंतर अद्रकासाठी महत्वाचा पार्ट आहे. अद्रकाला रावडी किंवा रेज अधिक किंवा विटारा प्लस. जर अळीचा प्रादुर्भाव असेल तर विटारा प्लस घ्या, नसेल तर रावडी किंवा रेज घ्या. रावडीमध्ये तुम्हाला लॅम्बडा प्लस एक घटक आहे. त्याच्यानंतर रेज मध्ये लॅम्बडा प्लस थायमेथॉक्झम आहे. विटारा प्लस मध्ये नोआलुरॉन प्लस इमामेक्टिन आहे किंवा प्लेन इमामेक्टिन घेऊ शकता जर स्पोडोप्टेराचा त्रास होईल तर. या उत्तरायणामुळे तुम्हाला अळ्यांचा त्रास होऊ शकतो, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली स्पोडोप्टेराचा त्रास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, तर तुम्हाला विटारा प्लस किंवा इमानला घ्या, काही हरकत नाही. अधिक रिफ्रेश सीवीड एक्स्ट्रॅक्ट. रिफ्रेशचं काम आहे की हिरवळ करणं. सीवीड एक्स्ट्रॅक्टचं काम काय आहे, पिकाला हिरवेगारपणा आणणं. म्हणून तुम्ही तिथे सीवीड एक्स्ट्रॅक्ट घ्या. रिफ्रेश 40-45 मिली अधिक व्हिसल्प अधिक बेस्ट स्टिकर 15 लिटर पाण्यासाठी हे प्रमाण आहे. याच्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. आता काही ठिकाणी नेमॅटोडचा अजूनही प्रादुर्भाव आहे, वाढून राहिलेला आहे. पहिले एक प्रॉडक्ट आपण सांगत होतो, ते प्रॉडक्टची आज गरज राहिलेली नाही. आज तुम्ही नेपिट घेऊ शकता रासायनिकामध्ये. आणि मी तुम्हाला सरळ सांगेल की जैविकमध्ये जा. ट्रायकोडर्मा हर्जेनियम 2 लिटर किंवा 2 किलो किंवा एसकेबी नेमॅटिड 100 ग्रॅम प्रति एकर ठिबकनी सोडा. जरी सोडलं तुम्ही आज तरी तुम्हाला तो नेमॅटोड आटोक्यात मिळू शकतो. आज आटोक्यात जर नेमॅटोड आला तर त्या जमिनीमध्ये पुढच्या वर्षी तुम्ही जे काही पीक घ्याल त्याला नेमॅटोडचं प्रमाण हे कमी राहू शकतं. तुम्ही ॲप्लिकेशन केलं कसं आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आणि पुढे जर पिकं लावायची असेल, त्या ठिकाणी दुसरी कुठली भाजीपाल्याची पिकं लावायची असेल तर आपलं काम आहे गावरान झेंडू शेतामध्ये त्या ओळीमध्ये जर लावला गेला तर नेमॅटोड्स हा आटोक्यात येऊ शकतो. अद्रक आणि फुगवणीसाठी तसे गुणवत्तेचे मी सांगितलेलं आहे. हळद हे पीक आपण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात काढतो. अद्रक सुद्धा आपण तेव्हाच काढतो. काही ठिकाणी आता भाव चांगले आहेत म्हणून लोक अद्रक आजही काढायला लागलेले आहेत. ठीक आहे, काय हरकत नाहीये. पैसा मिळत असेल तर काढायला काय हरकत नाहीये, पण तुम्हाला तिथे वजन कमी मिळतं.
हळद काढायची असेल तर 1 महिना पहिले तुम्हाला पाणी बंद करावं लागतं. 2 महिने आधी काय करायचं जे तुम्हाला सांगितलं NPK बूस्ट DX एक सोडा, त्याच्यानंतर 8 दिवसांनी सल्फर बूस्ट. सल्फरचा काय रोल आहे हे तुम्हाला मी पुढे सांगतोय. त्याच्यानंतर 30 दिवसांनी पी बूस्ट DX 500 ग्रॅम हे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, प्रति एकर तुम्ही सोडा. हे जर ऍप्लिकेशन तुम्ही केले, मागचं पाहिलं त्याच्यात नाही लक्षात आलं, हे जरी ऍप्लिकेशन तुम्ही केले तरी तुम्हाला पिकामध्ये बदल झालेला सापडेल. आता सल्फरच्या बाबतीत तुम्हाला म्हणतो, हळद, अद्रक किंवा इतर सगळे पिकं, तेलबियायुक्त पिकं असो की डाळवर्गीय पिकं असो किंवा फळवर्गीय पिकं असो, याच्यामध्ये सल्फर हा खूप मोठा रोल अदा करते. तर त्याच्यामध्ये काय आहे, प्रथिने तयार करते, संप्रेरकाची आणि व्हिटॅमिनची कार्य व विकास होण्याकरता वापरल्या जाते. पानामध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी सल्फरचा वापर केला जातो. मुळांची वाढ, पिकांची वाढ आणि कंदवाढी सुद्धा, आणि डाळवर्गीय पिकामध्ये डाळीची गुणवत्ता, फळामध्ये गोडीची गुणवत्ता आणि टिकण्याची क्षमता हे सल्फरमुळे होते. आणि जमिनीची चयापचन क्रिया वाढली की जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य आहे ते उचलण्याची क्रिया सल्फरद्वारे होते. तेलाचं प्रमाण वाढवते, बिलकुल निर्विवाद, प्रश्नच नाही. अजून सल्फरचा एक गुणधर्म, जर जिथे तुम्ही चाऱ्याची पिकं पेरली असतील गुराढोरांसाठी, त्याच्यामध्ये जर तुम्ही 2 महिन्यातून एकदा जर सल्फर टाकलं तर ती जनावराला खाल्ली तर जनावरे आवडीने खातील. आणि जनावरांमध्ये तुम्हाला एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं, काही दुभते जनावर असेल तर दुधामध्ये फरक वाढेल, काही जर गर्भार जनावर असतील तर ती गर्भार जनावरं सुद्धा तुमची चांगली राहू शकतात जर चाऱ्यामध्ये सल्फरचा वापर केला तर. थंड वातावरणात पिकांना निरोगी ठेवते. फॉस्फरस, झिंक, बोरांची उपलब्धता वाढवून देते. कीड व रोगास नियंत्रण करते. पर्टिक्युलरली हे एकमेव प्रॉडक्ट असे आहे की रोग आणि कीड, जमीन सुपीकता आणि त्याच्यानंतर पिकांमध्ये उत्पन्नात वाढ करणारं एकमेव प्रॉडक्ट आहे. भुरी आणि कोळी रोगात सगळ्यात चांगलं. मी तर सांगतो, आता जिथे कोळीचा वापर वाढले असतील तिथे काही दुसरे कोळीनाशक न वापरता तुम्ही सल्फरचा वापर करा, तुम्हाला कोळी चांगल्या कंट्रोल झालेल्या सापडतील. त्याच्यानंतर जास्त जिथे ओलावा असेल, वापसा येत नसेल अशा ठिकाणी तुम्ही सल्फर टाकून द्या, त्याच्या सुद्धा तुम्हाला ते चांगल्या परिस्थितीत वापसा येऊ शकतो. काही महत्वाच्या बाबतीत सेंद्रिय खताचा वापर वाढवला पाहिजे. फॉस्फरस, पोटॅशची मात्रा योग्य, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, फॉस्फरस आणि पोटॅशच्या मात्रा योग्य वेळी योग्य प्रमाणात द्या. दिलेले फॉस्फरस व पोटॅश उचलण्याकरता जैविक खताचा वापर सगळ्यात मोठा जोर आहे. पी बूस्ट आणि केलिप DX तुम्हाला दर 2 महिन्यातून पिकाला एकदा द्या आणि पिकं कशी येतात ते आम्हाला सांगा. कीड व रोग याकरता औषधाची निवड चांगली योग्य करा. चांगली औषधं घ्या, ज्या कंपनीची पाहिजे त्याच कंपनीची औषधं घ्या, नाहीतर हे घेतलं तर हे घ्या, ते तसं की नाही. त्याला म्हणा मग मला काय पाहिजे, मला सरेंडर पाहिजे तर सरेंडर देतो, बाकी दुसरं मला सायपर किंवा प्रोफेनो देऊ नको. कारण प्रत्येक कंपनीची आपली आपली बनवण्याची क्रिया वेगळी असते. याच्यामध्ये घटका व्यतिरिक्त अजून काय वेगळे कंपाऊंड टाकलेले आहेत हे त्यांनाच माहिती असते, कुठं डिस्क्लोज केलं जात नसते. सकाळी व सायंकाळी फवारणी करा. अद्रक खोडवा ठेवायचा असले त्याचेच 65 त्याच्याच 65 व्यवस्थित झाका. आणि झाकल्यानंतर पहिले काही दिवस त्याला पाणी देऊ नका, नंतर त्याला थोडंसं ओलावा राहील असं पाणी द्या. कारण ती आपल्याला 1.5 महिना अद्रक ही आपल्याला तिथे वाचवायची असते. थोडं थोडं पाणी दिलं तर त्याच्यात जीव राहील. आणि नंतर एकदा जर त्याला फुटतो बरोबर मेच्या शेवटी किंवा त्याच्या थोडा आधी तो फुटवा जर चांगला वर आला आणि अशा वेळेस जर तुम्ही फक्त NPK बूस्ट DX आणि पी बूस्ट DX आणि केलिप DX जर वापरलं तर तुम्हाला त्या उत्पन्नामध्ये 1.5चा फरक सापडेल. म्हणजे वरती जो गड्डा बनेल ना तो एकदम ताकदबाज बनेल. कारण तुम्ही ऑलरेडी खतं दिलेली आहेत, ती खतं उचलायचं काम करणार फक्त जैविक खतं आणि काही कर्बयुक्त खतं. जसं कर्बाची आवश्यकता आहे, तुम्हाला त्याचं महत्व पुढे सांगतो मी, ती खतं ते जर दिली तर तुम्हाला फायद्याचं ठरू शकते. जमिनीच्या सुपीकता, आता एवढं सांगितलं तुम्हाला, जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचं खूप महत्व आहे. जमिनीचा कर्ब सध्या लेवल एवढी खाली आलेली आहे की आपण त्याची विचारच करू शकत नाही. कारण आपण रासायनिक खताचा एवढा भडीमार केलेला आहे आणि पिकाची फेरपालट आपल्याला करता येत नाही, काही ठिकाणी करता येते. जमिनीला उसण घ्यायला वेळ नाही
आता काल रोजचे फोन आहे, सर आता ते हे झालेलं आहे, काय काढतो म्हणे, मी आता पेरतो म्हणे, कुठलं तरी पीक पेरायचं. म्हटलं बाबा वेळ झालेला आहे, तू आता हे पेरू नकोस. मग म्हटलं दुसरं पीक पेर. म्हणजे साहेब म्हटलं जमीन खाली ठेव, नांगरटी कर, तिला ऊन खाऊ दे म्हणजे पुढच्या वर्षी. नाही साहेब काहीतरी पेरायचं आहे. म्हटलं बाबा मूग आहे, तीळ आहे किंवा भुईमूग आहे, हे तुम्ही पेरू शकता. गाभा आहे, सेंद्रिय कर्ब 1% किंवा त्यापेक्षा जास्त पातळी महत्वाची आहे. 1% वर कर्ब असेल तर तुम्हाला उत्पादनासाठी महत्वाची पातळी आहे. मातीच्या कणाकणात पोकळी वाढते. कर्ब जर तुम्ही दिलं सेंद्रिय, आता सेंद्रिय कर्ब तसंच वाढवणं म्हणजे तुम्हाला रासायनिक खताचा वापर कमी करणं आणि कंपोस्ट खत, हिरवळीचं खत किंवा शेणखत याचा वापर जर केला तर कर्ब वाढू शकतो. पण आज तेवढ्या प्रमाणात ते उपलब्ध नाही आहेत. त्याच्याकरता काही बाजारामध्ये उत्पादनं आलेली आहेत. त्या उत्पादनाची नावं तुम्हाला मी नंतर सांगतो. ती उत्पादनं जर तुम्ही वापरली तर निश्चितच तुम्हाला जमिनीचा त्या पिकाला जेवढे दिवसात आहे तेवढ्या दिवसाचा कर्बाचा पुरवठा तिथे होऊ शकतो. सेंद्रिय कर्ब मग मातीचे जीवाणूचे खाद्य आहे. जीवाणू, सेंद्रिय घटक, कर्ब करून माती अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. इतर सर्व अन्नद्रव्याच्या उपलब्धीसाठी झाडातील जमिनीतील सूक्ष्म जीवाणूवर अवलंबून असतात. जमिनीची सुपीकता प्रामुख्याने अन्नद्रव्य उपलब्ध करून स्वरूपात पुरवठा करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. पिकासाठी आवश्यक अन्नद्रव्ये नत्र, गंधक, स्फुरद व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये याचा पुरवठा सेंद्रिय कर्बामार्फत होत असतो. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढला पाहिजे. त्याच्याकरता तुम्हाला कर्ब वरून देणं हे गरजेचं झालेलं आहे. याच्यामध्ये खूप किंतु परंतु आहे. साहेब हा कर्ब कसा काम करेल, पण एवढ्या लोकांनी कर्बाची उत्पादनं बाजारात आणलेली आहे. आता कोणाचं कसं ते मी सांगू शकत नाही. पण काही ठराविक उत्पादनं जी मला मिळाली होती, मी जी शेतकऱ्यांना दिली होती, माझ्या जवळच्या शेतकऱ्यांना दिली होती, त्यांनी मला जे फीडबॅक दिला त्याच्यात त्या उत्पादनाची 1-2-3 उत्पादनाची मी तुम्हाला नावं सांगेल. ती उत्पादनं मिळत असतील ते तुम्ही निश्चितच घ्या. जमिनीच्या सुपीकतेमध्ये कर्ब व नत्राचे सर्वसाधारण प्रमाण 10:1 किंवा 12:1 असे असणे उत्तम आहे. गुणधर्म जसे पाणी धारण क्षमता वाढू शकते, भुसभुशीतपणा सेंद्रिय कर्बाच्या उपलब्धतेमुळे बदलते. जमिनीची सुपीकता प्रामुख्याने अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात पुरवठा करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. पिकासाठी आवश्यक अन्नद्रव्ये जे मागे सांगितले नत्र, स्फुरद, पालाश, गंधक याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो जर तुम्ही कर्ब वापरला तर. त्याच्यानंतर जमिनीच्या सुपीकतेमध्ये कर्ब नत्राचे सर्वसाधारण प्रमाण 10.1 आणि 12.1 या प्रमाणात असते. जमिनीचा घट्टपणा, मातीतली पोकळी वाढते, जमिनीतली हवा खेळती राहते, हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता, भाऱ्या काळी जमिनीत निचरा, मातीची धूप कमी होते, मातीची जडणघडण सुधारते, रासायनिक द्रव्याची उपलब्धता वाढते. नत्र, स्फुरदच्या उपलब्धीवर अनुकूल प्रमाणावर रासायनिक नत्राचा ऱ्हास ठरतो आणि स्फुरदची उपलब्धता वाढते. जमिनीचा समूह हा सीमित ठेवतो, वाढू देत नाही आणि कमी होऊ देत नाही. म्हणून तुम्हाला वरून कर्ब देणं, मग तुम्ही तो फवारणीतून देऊ शकत नाही, तुम्हाला जमिनीतून ड्रीपद्वारे द्या किंवा खताबरोबर टाका, कसंही करा. तुम्हाला हे सांगण्याचं कारण या कर्बाचं महत्वाचं मी दरवेळेस सांगत होतो, पण मला थोडंसं याच्यामध्ये अजून मी कन्फर्म होत नव्हतो, तोपर्यंत मी त्याच्यावरती एवढा मोठा भर दिला नाही. तो आज इथे भर देतोय. तुम्ही कर्ब हा वापरलाच गेला पाहिजे. त्याच्यामध्ये तो किती वापरायचा, कसा वापरायचा हे तुम्हाला मी सांगतो. कर्बामुळे काय काय होते, जमिनी भुसभुशीत झाली की मुळं चालतील, त्याच्यातली पांढरी मुळं चालायला लागली तर जमिनीत असलेले अन्नद्रव्य ओढले जातील. अन्नद्रव्य ओढले तर पिकामध्ये निश्चितच तुम्हाला चांगलेपणा दिसेल आलेला आणि उत्पन्नामध्ये तिथे वाढ. जेवढं पीक हिरवं राहील, जेवढी जमीन तुमची सशक्त राहील, तेवढं पीक चांगलं येईल आणि उत्पन्न वाढेल. कर्बाचं चुनखडीयुक्त जमिनीत अन्नधान्याची स्थिरता कमी करते. जमिनीमध्ये जे काही अन्न टाकलेले असतात, खतं टाकले त्याची स्थिरता होते. जमिनीत वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूंना सेंद्रिय कर्बद्वारे ऊर्जा पुरवली जाते. जीवाणूची कार्यक्षमता वाढवून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. आता हे कर्ब
वापरण्याची पद्धत व प्रमाण. जमीन तयार करताना पेरणीबरोबर खतासोबत, लिक्विड खतासोबत, विद्राव्य खतासोबत 1 लिटर तुम्ही प्रति एकर देऊ शकता. दर महिन्यातून एकदा ड्रीप मधून 1 लिटर कार्बारिज प्रति एकर 6 प्रति एकर दर 2 महिन्यातून एकदा. चुकीने छापल्या गेलं 6 महिन्यातून एकदा, ते दर 2 महिन्यातून एकदा द्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या प्रॉडक्ट जे आहेत, एक हे कार्बारिज नावाचं एक प्रॉडक्ट आहे, त्याच्यानंतर एक प्राणवायू नावाचं एक प्रॉडक्ट आहे आणि दुसरं सोलोसी म्हणून आहे. हे 3 प्रॉडक्ट तुम्हाला, मला ज्याची उत्पन्न मी जे शेतकऱ्यांना दिले होते माझ्या जवळच्या, त्यांच्याकडनं मला याचे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट माझ्याजवळ आलेले आहेत. त्याच्यामध्ये कार्बारिज एक आहे, त्याच्यानंतर मृदा ओसी म्हणून एक प्रॉडक्ट आहे आणि एक प्राणवायू आहे आणि एक सोलोसी म्हणून एक प्रॉडक्ट आहे. याचा तुम्ही वापर करू शकता. तसेच आपल्याला जर बुरशीनाशकामध्ये एक जे प्रॉडक्ट आलेलं आहे, सेंद्रिय प्रॉडक्ट आलेलं आहे एलिना नावाचं, ते तुम्ही वापरू शकता. ते स्पर्शजन्य, आंतरप्रवाही आणि धुरीजन्य तिन्ही प्रकारे ते काम करते. तर हे एक प्रॉडक्ट बाजारात आलेलं आहे. आणि त्यानंतर काही खूप चांगल्या ग्रेड आलेले आहेत बाजारामध्ये, ज्याचं प्रमाण खताच्या, ज्याचं प्रमाण प्रति एकर फक्त 2.5 किलो आहे. आताच्या प्रमाणामध्ये हळद अद्रकीमध्ये आपल्याला 17-6-20 ही जर ग्रेड तुम्ही वापरली तर याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम मिळेल, मॅग्नेशियम मिळेल आणि इतर ट्रेस एलिमेंट मिळू शकतात. ह्या जर ग्रेड वापरल्या गेल्या तर निश्चितच नवीन आलेल्या ग्रेड या खूप चांगल्या आहेत, थोड्याशा महागड्या आहेत पण कमी वापरायच्या आहेत. जर याचं प्रमाण जर कमी झालं तर निश्चित जमीन सुद्धा तुमची चांगली राहील. तुम्ही याचा नवीन याचा वापर करा आणि तुम्हाला याच्यामध्ये कुठेही अडचण भासली तरी तुम्ही 8888 167888 वर फोन करा किंवा माझा नंबर आहे 9881817088 वरती फोन करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिल्या जातील आणि तुम्हाला कुठेही अडचण पडली तरी त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सतर्क आहोत. नमस्कार.